आज या आषाढी वारीच्या पवित्र पर्वात आपण भेटतोय. महाराष्ट्राची माती टाळचिपळ्यांच्या नादात, विठ्ठलनामाच्या गजरात, वारकऱ्यांच्या पायरावाने पुनीत झालेली माती आहे. या काळात आत्ताच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सुरू करतायत संवाद आपल्याशी. ते केवळ पॉडकास्ट नाही आहे, तर ते करतायत एका स्मरणयात्रेचा आणि भविष्यवेधाचा आरंभ. आणि या यात्रेचं नाव आहे महाराष्ट्र धर्म. आता महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ घोषशब्द किंवा घोषवाक्यातला शब्द नाही. ती आहे एक मूल्यसंहिता, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक, जी सांगते की आपण कोण आहोत, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि आपली भविष्यातली स्वप्न नेमकी काय आहेत आणि कोणती आहेत. आणि या संवादाचा प्रवास असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमवेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आणि जे केवळ महाराष्ट्राचा कारभार चालवत नाहीत, तर इथल्या कडेकपारीतला श्वास, त्यातला इतिहासाचा ध्यास बाळगून भविष्याचा वेध घेत आहेत. देवेंद्रजी, पहिल्यांदा वारीच्या पवित्र पर्वावरती ही मालिका सुरू केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन, आपल्याला धन्यवाद. आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे काही या निमित्तानं, की आज लाखो वारकरी देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर अशा वारीत चाललेले आहेत. अभंग गात, हे कपाळाला गंध लावून हृदयात विठ्ठल ठेवून निघालेले आहेत. आता ही यात्रा भक्तीची आहेच, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या, पण ती महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रतीक आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र कसा काय झाला या आपल्या भूमीचा भाग, अशा भूमीचा भाग म्हणजे पवित्र भूमीचा भाग, जिथं रामायणापासून म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तर शंकराचार्यांच्यापर्यंत आणि ज्ञानेश्वर नामदेवांपर्यंत हजारो वर्ष संत, ऋषी, ईश्वरी अवतार, विचारवंत अलीकडच्या काळात येत गेले. ही एवढी भूमी पवित्र का? चक्रधरांनी सुद्धा या भूमीला पवित्र भूमी म्हटलेली आहे आणि इथंच वास्तव्य करावं असा आदेश दिलेला आहे. तर हे आम्हाला सांगा. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र धर्म हा जो काही पॉडकास्ट मी सुरू करतो आहे, त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीकरता मोरे सर आपल्यासारखा व्यक्ती मला सापडला. धन्यवाद. याचं कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी म्हणून इथला, संतभूमी म्हणून इथला, वीरभूमी म्हणून इथला जो विचार आहे, त्याच्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे वेळोवेळी मांडण्याचं काम तुम्ही केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारची ही सुरुवात आज आपण करतो आहोत. आपण जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. जी. त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते. नक्की. महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता. पंचवटी, सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर. तो नुसता पुराणातला एक शब्द नाही आहे. दंडकारण्यच नाही फक्त ते, करेक्ट, आणखीन काही आहे. तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे. जी जी. हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली, जिथे रावण साधू वेशात आला, सीतामाईला फसवून पळवून घेऊन गेला, धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला, तो इथेच. जी. परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या. सत्याचा जय होत असतो हे राम रावणाच्या युद्धाचे सार आपण वर्षानुवर्ष सांगत आलो आहोत. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं जातं. त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती. महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच. राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडिण्यपुरात. आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे, पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने
आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साधं पत्र पाठवलं. सर, एक थोडंसं तुम्हाला इंटरफेअर करतो. सुदेव नावाचा ब्राह्मण होता, त्याच्याकरवी ते पत्र कृष्णाने रुक्मिणीला पोस्ट केलं. करेक्ट. आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथातनं ते रुक्मिणीला घेऊन जातात. आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत, आक्रांत आहेत, त्यांना थांबवण्याचं काम करतात. हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं आहे. पांडव वनवासातील अज्ञात वासात राहिले ते चिखलदऱ्यात. जुलमी राजवट कीचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी. असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाची एक रोमहर्षक कहाणी आहे. म्हणजे महाराष्ट्राची ही भूमी पुराणांमध्येही आहे. अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्मरण याचं सातत्याने होतं. सर, मी फक्त थोडी पुस्ती जोडतो. ती पुस्ती अशी आहे की संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शैली ज्याला म्हणतो आपण, रीती, ती वैदर्भीय रीती मानली गेली आहे. म्हणजे साहित्याला सुद्धा विदर्भाचं म्हणजे महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे. खरंय. भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोचले. ते स्वतः इथे कधी आले नाहीत, पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं. अजिंठ्याच्या शांत डोंगर रांगांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्व काही सोडलं आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत, त्यांना जपलं गुफांमध्ये, स्मृतींमध्ये आणि आत्म्यातही. आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंतीसमोर उभे राहता तेव्हा असं वाटतं जणू भगवान गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत आले आणि रमले. शंकराचार्य अवघ्या 8व्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम चा शोध घेणारे त्यांचं एक महत्त्वाचं पीठ त्यांनी इथेच स्थापन केलं, करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर, जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे. तो दैवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे. पुढे तर मातीनेच बोलायला सुरुवात केली ती संतांच्या माध्यमातून. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता. त्यांची शिकवण साधी होती, मराठीत लिहिलेली. सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते, ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय. की त्या चक्रधरांचं कार्य जिथे घडलं, त्यांचे गुरुसुद्धा म्हणजे गोविंद प्रभू रुद्दीपूर विदर्भामधलंच. तर रुद्दीपूरला मराठी विद्यापीठ आपण सुरू केलं, स्थापन केलं. ही एक महत्त्वाची गोष्ट मानतो मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याचं एक मोठं श्रेय आपल्याला जातं. याचं कारण या रिद्धपूरला जिथे मराठी भाषेतले अनेक ग्रंथ तयार झाले, त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे याकरता जी कमिटी आपण तयार केली होती, त्या समितीत सगळ्यात मोलाचं आपण काम केलं आणि आपल्या अहवालावर हा निर्णय आपण घेतला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, काही दिवसापूर्वीच त्या विद्यापीठाने प्रत्यक्ष काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच मी असं सांगत होतो की नंतरच्या काळामध्ये नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. ती कदाचित मागे पुढेच आली किंवा एकत्रितच आली. जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली. वारीला जातीत थारा नाही, वर्ण अभिमान विसरली जाती, काही विचारात घेतले जात नाही. एकमेका भेटतात, गुलाल बुक्का लावलेले यात्रिक सर्वजण एकत्र, एकच गजर, पावले पडतात एकत्र, भक्ती आणि विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी, गीतेचं मराठीत भाष्य अवघ्या किशोर वयात लिहिलं. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना.
त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ, नाथ परंपरेचे पाईक मुक्ताबाई या जगावेगळ्या भावांची बहीण, जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारायची ताकद देत. संत नामदेव, ज्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिब मध्ये सापडतात. ओमानला आपण गेलो होतो, तिथे ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी संत नामदेवांच्या बद्दल पंजाबमध्ये लोकांमध्ये असलेला जो काही अभिमान पाहायला मिळाला, जो काही भक्तिभाव पाहायला मिळाला, मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलीच छाती त्या ठिकाणी फुलली. निश्चित. संत एकनाथ, ज्यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा झरा वाहिला. गाढवाला कवडीतले पाणी पाजणार ते. संत चोखामेळा, मंदिरात प्रवेश नाही मिळाला पण कडवटपणा न बाळगता विठ्ठल भक्ती करणारे संत, आज त्यांची समाधी पंढरपूरच्या दारात आहे. सोयराबाई त्यांच्या पत्नी, ज्या जातीविरोधी ओव्या रचायच्या. हे संत केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. एक स्मरण एका वारकऱ्याच्या तोंडून ऐकलं. एकदा एक वारकरी सांगत होता, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, रामप्रभू एकदा पंचवटीमध्ये एका झाडाखाली थांबले होते. सीतेसाठी फुलं तोडायला हात वर केला तर झाडांनी स्वतःहून फुलं झाडून दिली. ही गोष्ट कल्पनेतून नाही आली, ती स्मरणातून आली. आज हजारो वर्षांनीही नदीघाट विठ्ठल विठ्ठलच्या गजराने दुमदुमतात. ही वारी कोणतं इव्हेंट नाही, ही चालती बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे जी महाराष्ट्राचा आत्माभिमान जपते. हजारो वर्षापूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात. वारी ना इस्लामी राजवटीत थांबली न इंग्रजी आक्रमणात. अगदी. मोरे सर, वारी परंपरेचे आपण देखील एक प्रतीक आहात. कारण तुकाराम महाराज, ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो, त्यांच्या परंपरेतून आणि परिवारातून तुम्ही येता. आणि आपण असं मानतो की आमच्या वारीच्या परंपरेत संतांच्या मांदियाळीमध्ये तुकाराम महाराजांनी कळसाचं काम केलेलं आहे. आज बघा, शेगावपासून दिंडी येते, आळंदीतून येते, पैठणहून येते, सगळ्या भागातनं दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि वैष्णवाची पताका हातात घेऊन त्या ठिकाणी सगळे नाचतात. खरं म्हणजे तुमचं मूळ गाव असलेल्या तुकोबाच्या देहूचीच गोष्ट. हजारो वारकरी आहेत, त्यांच्या देहधर्मामुळे गावात दुर्गंधी पसरे. गावकऱ्यांनी उपाय शोधला, फिरती शौचालय आली, विष्टेचे खत करण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला. देश विदेशातनं लोक या वारीत येतात. यावर्षी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा उपयोग देखील या ठिकाणी होतो आहे आणि AI वाले वेगळी वारी काढतायत. थक्क होतो मी ही नवी वळे पाहून आणि नतमस्तक होत पंढरीचा महिमा कसा गाजतो ते मी अनुभवतो. वा, देवेंद्रजी, आपण फारच चांगल्या रीतीनं महाराष्ट्राची आध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी स्पष्ट केली. पण संतांच्या बरोबर म्हणजे या अध्यात्माबरोबर या भूमीने पराक्रमी योद्धेसुद्धा दिलेले आहेत, जे धर्माच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणारे अशा प्रकारचे होते. छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते, ते संस्कृतीचे रक्षण करते होते. हे योद्धे वेगळे आणि दूरदृष्टी असणारे अशा प्रकारचे इतरांपेक्षा वेगळे. हे कसं काय शक्य झालं असेल महाराष्ट्रामध्ये? याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेकरता लढाई केली नाही. ते ध्येयाकरता लढले, देव देश आणि धर्माकरता ते लढले. आणि या वीर योद्ध्यांची तलवार नेहमी धर्माच्या मार्गावरच चालणारी होती. एका किल्ल्यावर आजही एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मावळ्याला विचारलं, तुला मी युद्धात का पाठवलं? मावळा म्हणाला, कारण माझा जीव गेला तरी स्वराज्य माझ्या रक्तात जगत राहील. अशी या योद्ध्यांची श्रद्धा होती. त्यांचं युद्ध कधी जिंकण्यासाठी नव्हतं, ते चरित्र जपण्यासाठी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजवाड्यातील जडजवारीतून नव्हे तर आईच्या गोष्टीतून साकारलं. जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचं मन घडवलं. कल्पना करून बघू, पराक्रमी वडील स्वातंत्र्याकरता लढण्याची मनीषा मनात बाळगत असताना परकीयांच्या चाकरीत
पण टीव्ही